थांब ग. स्टार्ट झाले. प्लीज बोल. मॅडम हा काय बोलतच नाहीये. मॅडम त्या जामखंडेने त्याला घाबरवलं नाही ना? नमस्कार. आज आपल्या बरोबर थेट भेटमध्ये अशी व्यक्ती आहे जी महाराष्ट्राचं एक प्रतिष्ठित आणि निर्भीड नेतृत्व म्हणून ओळखली जाते. मॅडम हा असा का बोलतोय? गिव्ह हिम सम टाइम प्लीज. श्वेता, सामाजिक बांधिलकी, प्रशासकीय अनुभव आणि स्पष्ट विचारसरणी यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ते यशस्वी आहेत. अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि मंत्रिपदं पण सांभाळली आहेत. शिवाय पत्रकारांमध्ये त्यांची वेगळीच ख्यातीसुद्धा आहे. ख्याती नाही बे, भीती भीती. सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात, तुमचे आभार. आभार कसले मानताय? अजून काही झालंच नाही. म्हणजे आम्ही आधीच इथून जावं असं म्हणायचं काय तुम्हाला? नाही नाही, MNNच्या संपूर्ण टीमकडून मी तुमचे स्वागत करतो. हां. मॅडम हा असा इंटरव्ह्यू घेणार आहे? मी केदार देवकी खांडेकर. DNA झाले ना? झालं ना सिद्ध? हो. हा, मग खांडेकर म्हणा की. केदार तुला मुद्दामून घाबरवत आहे. तू फर्म राहा. तू मुद्दे सोडू नकोस. कम ऑन. सर, तुम्हाला जास्त गरज आहे त्याची. पहिल्यांदा इंटरव्ह्यू करता ना? हो सर. आज माझा पहिला दिवस आहे आणि माझं नशीब बघा ना, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाबरोबर माझी सुरुवात होतीये. मग करा सुरुवात तुमच्या करिअरची. म्हणजे प्रश्न विचारा, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. काय म्हटलं होतं मी? याचा करिअर सुरू होण्याआधीच संपणार आहे. सर, आजची मुलाखत सुरू करण्याआधी मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आजचे आमचे प्रश्न कुठल्याही पक्षाचे किंवा विचारसरणीला विरोध किंवा समर्थन करणारे नसतील. हे फक्त आपले सर्वसामान्य जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांचे प्रश्न आहेत. करेक्ट. ए बाबा, आता सुरू करणं लवकर. हां, किती वेळ घेतोस तू? मी बाट टाकायला सांगू का? मग बम कर आणि मग प्रश्न विचार. चालेल? आज ह्याची वाट लागणार आहे. बघा, सगळ्यांनी बघा. आमचे मतदार कुठेही जाणार नाही. प्रॉब्लेम तुमच्या TRPचा होईल. कळलं? मॅम खरंच TRP वर खूप परिणाम होणार आहे इंटरव्ह्यूचा. TRPचं काय? चॅनलचा बट्ट्याबोळ करणार आहे हा. याचे पाय जिथे कुठे लागले तिथे कोणाचं भलं झालंय का? आधी खांडेकरांच्या घरात घुसला, आता चॅनलमध्ये. शेवटी तारिणीचाच नवरा आहे ना. नवरा बिवरा काही नाही. हा अगं, मुलाखत तर होऊ द्या आधी, मग बघू ना काय ते. काय बघायचंय? तोंडावर पडेल बघ आता. सर, हे अरे, आत्ता कुठं मला शुभेच्छा देतोस माझ्या वाढदिवसाच्या? माझ्या वाढदिवसाला अजून वेळ आहे. माझा वाढदिवस आहे इंटरनेटवर. तुझ्या प्रस्तावनेत एक गोष्ट राहिली बरं का. म्हणजे आम्ही 6 वेळेला सतत आमदार म्हणून निवडून आलेलो आहोत. किती वेळा? 6 डायरेक्ट षटकार. सर, हे तुमच्याच पार्टीचं पहिल्या टर्मचं घोषणापत्र आहे. हे पहिल्या वर्षीचं, हे दुसऱ्या, तिसऱ्या, हे चौथ्या आणि हे 5व्या आणि हे आत्ता ह्या वर्षीचं आहे. अरे हो रे बाळा, मीच छापलंय, माहिती आहे मला. प्रश्न काय तुझा? मुद्द्यावर ये केदार, लवकर मुद्द्यावर ये. नाही, 25 वर्ष तुम्ही सत्तेत आहात. तुमच्या या घोषणापत्रात 25 वर्ष आधीच्याच गोष्टी आहेत. 6 वेळेस तुमचं वचनपत्र आलंय. रस्ते, पाणी, स्वच्छता, तेच मुद्दे आहेत.
यातली कोणतीही गोष्ट पूर्ण झाली नाहीये का? मी कोण आहे सांगा ना, मी कोण आहे? राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहात सर तुम्ही. मंत्री म्हणजे माणूस तर आहे ना, जादूगर तर नाही ना. की फिरवली कांडी आणि निघालं कबूतर, परत कांडी फिरवली की निघाला ससा, असं नाही होत. अरे जादूच्या कांडीनं विकास कसा होईल? त्याला काही वेळ लागतो. आणि या 6 टर्ममध्ये मी माझ्या वॉर्डमधल्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला आहे. आता आमच्याकडे प्रत्येक घरात 24 तास पाणी येतं. 38 नवीन पाईपलाईन टाकून झालेले आहेत. किती? 38. 52 नवीन रस्ते झालेले आहेत. मुलांसाठी गार्डन, बाग झालेले आहेत. दवाखाने झालेत. कमॉन केदू, कमॉन. मॅम एसी कमी करू का? नाही नाही, मशीन हँग होते. कुठल्याही टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा इंटरव्ह्यू थांबता कामा नाही. ओके. बरोबर बोलताय सर तुम्ही. तुम्ही आतापर्यंत 3 हॉस्पिटल बांधलेत. एक जामखंडे ट्रस्ट अँड हॉस्पिटल, रमाई जामखंडे नर्सिंग होम आणि साहेबराव जामखंडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आता कसं असं काहीतरी चांगल्या गोष्टी सांगायचा ना, मला खूप मस्त वाटतं. हे सगळे खासगी दवाखाने आहेत सर. ज्याचं बिल बघून बरा झालेला पेशंट परत आजारी पडू शकतो. गोरगरिबांना या सेवेचा लाभ घेता येत नाही साहेब. आणि त्याचे रेट्स तुम्हाला माहितीच आहे. व्हेरी गुड केलं. अरे हो, पण पाण्याची सुविधा तर केली ना आम्ही. त्याबद्दल आम्हाला कोणी काहीच बोलत नाही. हो सर, त्याचाही सर्वे केला आहे आम्ही. आमच्याकडे एक व्हिडिओ आहे. तुमची हरकत नसेल तर तो व्हिडिओ दाखवू? दाखवा दाखवा, कुशाला दाखवा. लोकांना कळू दे ना की आमच्या वॉर्डमध्ये पाणी कसं घळा वाहते. व्हिडिओ प्लीज. कमॉन प्ले. हा हा. 3 दिवसातून एकदा पाणी येते. इथे लहान लेकरांना घरी ठेवून 2-3 तास रांगेत उभं राहावं लागतं, तेव्हा कुठे पाणी मिळते. दिवसा 8 टँकर येतो. आम्ही मध्यम वर्गाने एवढा पैसा आणायचा कुठून? कधी पण पाणी सोडतात. हातातलं काम सोडून जावं लागतं आम्हाला, आणि त्या दिवसाची मजुरी पण देत नाही. पाणी आलं की बादल्याच्या बादल्या अजून पिंप भरावं लागतं. आणि पाणी कसं येतं? थेंब थेंब थेंब. हे काहीतरीच आहे. अरे म्हणजे उद्या चंद्रावर पाणी आलं नाही तर मला जबाबदार राहणार का तुम्ही? काय बोलताय ते? अरे हा ज्या आमदाराचा वॉर्ड आहे त्याला जाऊन विचारा ना. वॉर्ड नंबर 18 तुमचंच वॉर्ड आहे सर. ही तुमच्याच एरियामधली लोक आहेत. व्हेरी गुड.